नमस्कार, श्रद्धास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेणार आहोत तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त अशी हलकी फुलकी तांदळाच्या पिठापासून इडली, जे की झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी बनवून तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी साहित्यामध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला घ्यायचं एक बाउल, त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। मी हे गिरणीतून दळून आणलेलं पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ। तांदूळ धुवून झाल्यावरती एका पंख्याखाली किंवा उन्हात वाळून घ्यायचे। उन्हात तांदूळ व्यवस्थित वाळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याला बारीक पावडरमध्ये तयार करून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार होऊन जातं। तर हे पहा, मी इथे घेतलेली आहे 1.5 वाटी तांदळाचे पीठ आणि याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी रवा। रवा टाकल्यामुळे इडली मस्त हलकी फुलकी आणि छान अशी दाणेदार बनते। रवा टाकणे हे कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाही आहे। एकतर रवा तांदळाच्या इडलीला बॅलन्स करतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये रवा टाकणं कंपल्सरी आहे। याचबरोबर आपल्याला टाकून घ्यायचं आहे दही। दही फ्रेश टाकायचं आहे। दहीसुद्धा कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाही आहे। पण जर अवेलेबलच नसेल, म्हणजे तुमच्याकडे दहीच नसेल, तर स्किपसुद्धा करू शकता। याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाकायचे, जेणेकरून या तांदळाच्या पिठाचा गुठळा तयार होणार नाही त्यामुळे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता इथे बॅटर कसा असावा, खूप जास्त पातळही नसू नये, खूप जास्त घट्टही नसू नये, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं डाळ तांदूळची आपण इडली बनवतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे। तर 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून घेतलं होतं मी बॅटर। तर हे पहा, 5 मिनिटानंतर रवा छान असं या बॅटरमध्ये फुललेला आहे। बॅटर छान असं फ्लफी झालेलं आहे। आता इथे टिप खूप महत्त्वाची आहे। टिप म्हणजे अशी आहे, जेव्हा पण आपण एखादा स्टीमचा प्रकार करू, वाफवून घेण्याचा प्रकार आपण जेव्हा बनवून घेत असेल, तेव्हा आपण जे कोणतं भांडे यूज करणार आहोत, म्हणजे वापरणार आहोत, त्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आणि याचबरोबर एका बाजूला ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेणार आहात तिथे पाणी टाकून घ्यायचं। पाणी गरम करण्यासाठी आधीच ठेवून घ्यायचं। तर मी या इडलीच्या प्लेटला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि इडलीच्या मोल्डमध्ये पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला 2 स्टेप आधीच फॉलो करून घ्यायच्या। त्या 2 स्टेप कोणत्या? एकतर इडली प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, इडलीच्या मोल्डमध्ये पाणीसुद्धा तापायला ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे। मी अर्धच पॅकेट इनोचं टाकून घेते आहे। तुम्ही या ठिकाणी सोडासुद्धा घेऊ शकता। सोडा किती घ्यायचा आहे, जेवढा इनो घेतला, म्हणजेच एका पॅकेटामध्ये 1 चमचा इनो येतो, तर तुम्ही अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि सोडा टाकून झाल्यावरती सोड्याला ॲक्टिव्ह किंवा इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे। इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इनो किंवा सोडा तुम्ही जेव्हाही टाकता तेव्हा एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं, अपोजिट डायरेक्शनने फिरवायचं नाही। ज्या डायरेक्शनने तुम्ही स्टार्टिंगला फिरवण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्याच डायरेक्शननं लास्टपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे आणि लगेचच आपल्याला इडली प्लेटमध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। जेव्हा आपण इनो किंवा सोडा टाकतो तेव्हा उशीर न करता लगेचच इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर भरून घ्यायचं आणि लगेचच इडलीच्या पात्रामध्ये ही इडलीची प्लेट ठेवून झाकण ठेवून अगदीच मंद आचेवरती आपल्याला इडली स्टीम करून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे। तर 10 ते 12 मिनिटं लागतात अगदी मंद आचेवरती तांदळाच्या पिठाची इडली बनवून घेण्यासाठी। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। चटणी बनवून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत हलकेसे भाजून घेतलेले शेंगदाणे। शेंगदाणे मी हलकेसे रोस्ट करून घेतलेले आहे। याचबरोबर हलकेसे भाजून घेतलेले डाळवं घ्यायचे आहेत। डाळव्याचे प्रमाण किती, जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढ्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला डाळवं घ्यायचे आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे सुकं खोबरं, म्हणजे खोबऱ्याचे खीस घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला चटणी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि स्मूथ असं चटणीचं बॅटर तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून। शक्य असेल तेवढी स्मूथ असं चटणीचं बॅटर तयार करून घ्यायचं। तर हे पहा, आपली झटपट अशी 2 ते 3 मिनिटांमध्ये इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे। चटणीला तडका नाही दिला तर चटणीची मज्जा काय, नाही का? तर एक तडकाचा पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाऊण चमचा मोहरी, पाऊण चमचा जिरा, 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने व्यवस्थित कढवून घ्यायचं आणि लगेचच हा तडका या चटणीवरती टाकून घ्यायचा।
तर आपली इथे झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। हा तडका या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे आणि इकडे 12 मिनिटांनंतर आपली इडली सुद्धा व्यवस्थित स्टीम सुद्धा झालेली आहे। तर हे पहा, आपली मस्त तांदळाच्या पिठाची इथे इडली तयार झालेली आहे। इडलीच्या वरती जर पाणी लागत असेल हाताला तर इडली शिजली नाही असं समजून जायचं। जर इडली कोरडी असेल तर समजायचं की आपली इडली परफेक्ट शिजली आहे, किंवा चाकूच्या मदतीने सुद्धा चेक करून इडली शिजली आहे की नाही तुम्ही चेक करू शकता। तर इथे आपली इडली परफेक्ट तयार झालेली आहे। गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात आणि इडलीची प्लेट थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात। ज्यावेळेस असं कंप्लीट थंड होईल इडली तांदळाच्या पिठाची त्यावेळेसच आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने इडली काढून घ्यायचे, जेणेकरून इडली तुटणार नाही। जर गरम गरम तुम्ही इडली काढाल तर इडली व्यवस्थित निघणार सुद्धा नाही आणि तुटेल सुद्धा। तर हे पहा, इथे आपली पांढरी शुभ्र अशी हलकी फुलकी तांदळाच्या पिठापासनं अगदीच 10 मिनिटात इडली तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।